नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात एक गंभीर विषय समोर आला आहे. त्या विषयावर चर्चा करणं आवश्यक आहे. एका स्त्रीच्या बाबतीत कोणतीही घटना घडली की त्याची पानसटपणानं आणि आंबट शौकीन पद्धतीनं चर्चा करत राहण्याची सवय सगळ्यांनाच असते. भारतीय जनता पक्षाच्या वेबसाईटवर तद्दन फालतू असलेल्या लोकांनी गुगल ट्रान्सलेशनवर विश्वास ठेवत काहीतरी पोस्ट केलं आणि ते पोस्ट केलेलं प्रचंड व्हायरल झालं. त्या वेबसाईटवर अनेक चुका आपल्याला दिसतील. त्यात बँक या शब्दाची स्पेलिंग BAMK अशी लिहिलेली तुम्हाला दिसेल आणि रक्षा खडसेंच्या मतदारसंघाच्या ऐवजी काहीतरी विचित्र लिहिलेलं तुम्हाला दिसेल. म्हणजे अगदी स्क्रीनशॉट शेअर करताना सुद्धा ते दाखवू नये अशी स्थिती आहे. मुळात ही चूक भाजपनं केलीच का हा प्रश्न आहे. जो कोणी IT सेलचा माणूस असेल, जो कोणी वेबसाईट हँडल करणारा असेल, त्याला या चुका कळल्या पाहिजेत. आजकाल भाजपचा IT सेल अशा बऱ्याच चुका करायला लागलाय. काही नावं विसरणं, काही नावं चुकीची टाकणं, अशा स्वरूपाच्या चुका भाजपच्या IT सेलकडून व्हायला लागल्यात. हेही सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाच्या वेबसाईटवर जे काही घडलं किंवा भारतीय जनता पक्षाच्या फेसबुकवर जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. पण आताच्या काळामध्ये म्हणजे काल आज घडलेली चूक ही लक्षात आणून देऊन बदल करायला लावावी अशी होती, कारण ती एका महिलेशी संबंधित होती. एकदा तुम्ही गुगलवर जाऊन रक्षा खडसे ज्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत त्या गावचं नाव म्हणजे रावेर असं टाका आणि त्याला हिंदीत ट्रान्सलेट करा. तुमच्या तो दोष लक्षात येईल, ज्याचा स्क्रीनशॉटही तुम्ही आता पाहत आहात. जेव्हा त्या मतदारसंघाचं नाव तुम्ही इंग्रजीतून हिंदीत ट्रान्सलेट करून जशास तसं कॉपी करून टाकाल किंवा इंग्रजीत टाकून वेबसाईटला गुगल ट्रान्सलेटच्या मदतीनं ट्रान्सलेट करायला लावाल, भाषांतरित करायला लावाल, तर हा गोंधळ उडणार आहे. मुळात मराठी मुलखात गुगल ट्रान्सलेट करणारी माणसं नेमायची कशाला हा खरा प्रश्न आहे. तिथे सरळ सरळ मराठीत रावेर टाकता येऊ शकलं असतं. तिथे गुगल ट्रान्सलेटवर विश्वास ठेवण्याचं कसब कोणत्या शहाण्यानं दाखवलं, एवढा प्रवीण व्यक्ती कोण होता ते सुद्धा कळलं पाहिजे. मुळात त्या व्यक्तीवर तशा स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. ज्याच्यावरती IT सेल दिलेला आहे त्या माणसावरती पहिल्यांदा पक्षानं ॲक्शन घेतली पाहिजे. चला भाजपचा विषय बाजूला ठेवू. BJP पासून वाचवा नावाचा एक ग्रुप आहे, ज्या ग्रुपवर पहिल्यांदा ही पोस्ट शेअर झाली आणि त्यानंतर एका महिलेला रक्षा खडसेच्या विषयामध्ये का असं केलं गेलं असा प्रश्न पडला आणि त्या महिलेनं ट्विट केलं. त्या महिलेचं ट्विट गाजलं आणि त्याच्या पुढे मोठं आकरीत घडलं. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या ट्विटची दखल घेत आपल्या विभागाला सूचना देऊन याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी आदेशित करायला हवं होतं. पण अनिल देशमुखांना या प्रकरणातल्या गांभीर्यापेक्षा त्यांना या प्रकरणातील रंजकता अधिक भावली असावी. त्या श्रीवास्तव नावाच्या महिलेचं ट्विट त्यांनी रिट्विट केलं, त्या JP नड्डांना टॅग केलं आणि बघा तुमचा पक्ष एका महिलेविषयी काय बोलतोय, हे सिरियस आहे, तुम्ही कारवाई करा किंवा आम्हाला कारवाई करावी लागेल असं लिहिलं. खरं तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी या महिलेच्या ट्विटची लिंक कॉपी करून ती आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवायला हवी होती आणि या महिलेची बदनामी न होता अशी चूक करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई काय करता येईल ते करावी असं आदेशित करायला हवं होतं. पण नाही, एका बाईविषयी रंजक चर्चा घडते ना. मग विरोधी पक्षातल्या बाईला ती अधिक आवडते. फेसबुकवर
या सगळ्या अशा पानसट विषयांना गाजवत एखाद्याची बदनामी करणाऱ्यांना ती अधिक भावते आणि राज्याच्या गृहमंत्र्याला आपल्याच पक्षात आलेल्या नेत्याच्या सुनेविषयी काहीतरी अरबट चरबट छापून येतं, ते जगात दाखवायला आनंद वाटतो. यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती? राजकीय विषयापेक्षा अराजकीय बाबतीमध्ये आपण याकडे बघितलं पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी एखाद्या स्त्रीविषयी अवमानकारक, लज्जा वाटेल किंवा तिचा आत्माभिमान दुखावेल, स्वाभिमान दुखावेल असे शब्द वापरले असतील तर त्यावर किमान ब्लर करून तरी दाखवायला हवं होतं. पण तीही गरज राज्याच्या गृहमंत्र्यांना वाटली नाही. त्यांनी जशास तसं उचलून त्या चव्हाट्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून भाजप महिलेविषयी किती अनास्था आणि अनादर दाखवतंय हे अनिल देशमुखांना सिद्ध करायचं असावं. भाजपनं तर ते आधीही सिद्ध केलेलंच आहे. त्याच्या IT सेलच्या माणसांनी एवढी प्रवीणता दाखवली आहे की अशी चूक त्यांना ती करावी वाटली आहे. पण त्यावर कारवाईचे आदेश देण्याच्या ऐवजी राज्याचे गृहमंत्री याची पानसटपणानं चर्चा करतात. दुःख याचं आहे. जेव्हा रक्षा खडसे या बाबतीत समोर आल्या तेव्हा त्यांनी देखील ही चूक झाल्याचं सांगितलं, त्याबाबत संबंधिताला जाब विचारला आणि त्यानंतर त्यांनी हे व्हायरल झाल्याचं, अति दुःख आपल्याला झाल्याचं म्हटलं आहे. खरं तर अशा पोस्ट व्हायरल करायच्याच नसतात, सांगायच्याच नसतात, पण तरीही या व्हायरल केल्या गेल्या. वा, राज्याचे गृहमंत्री अभिनंदन. एका स्त्रीची इब्रत, एका स्त्रीचा स्वाभिमान असा चव्हाट्यावर आणल्याबद्दल. वा, विरोधी पक्षाच्या IT सेलवाल्यांनो तुमचंही अभिनंदन, एका स्त्रीची इब्रत अशी चव्हाट्यावर आणल्याबद्दल. आणि रक्षा खडसे ज्या पक्षाच्या आहेत त्या पक्षाबद्दल तर बोलायलाच नको, त्यांचंही अभिनंदन. जे म्हणून कोणी आपल्या विरोधात असतील त्यांना त्रास देण्यासाठी जे काही करता येऊ शकेल ते करण्याची प्रवीणता भाजपचा IT सेल दाखवतोय, याबद्दल त्यांचंही अभिनंदन. एकूण काय, सगळेच अभिनंदनास पात्र आहेत आणि ज्यांनी भोगलंय ते फक्त सहानुभूतीस पात्र आहेत. याबाबत अधिक अजून काय बोलावं? खरं तर अशा गोष्टींना सांभाळून घेत त्याविषयी कारवाई करायला हवी. हे उघड उजागर होऊ द्यायला नको. पण आपल्याला या सगळ्या विषयातल्या सत्यापेक्षा रंजकता, बदनामी आणि कुणाच्या तरी माथ्यावर खापर फोडण्याची वृत्ती या निमित्तानं समोर येते. एवढं टाळा, एवढीच विनंती.